आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झाली ना सगळी छान तयारी. आली अंजली आली. गोड दिसते रे. देवा बस ना तू, बघत काय उभं राहिलास. ताई बसवा ना अंजलीला. चला आधी मुलाला हळद लावायची. हा हो हो मी सुरुवात करते. ताई आपण गाणं बोलूया. हा इसा तिसाची काठी, इसा तिसाची काठी, मध्ये काय हळदीची वाटी, मध्ये काय हळदीची वाटी. हळद लाविते, हळद लाविते, नवऱ्या मुलाची आई, नवऱ्या मुलाची आई. लागली लागली हळद, लागली लागली हळद, लागली हळदी हळदी हळद, लागली हळद, लागली हळदी हळदी हळद, लागली लागली हळद, लागली हळदी हळदी हळद, लागली हळद. हे कनरायाला पहिल्यानं पुजला रे, पहिल्यानं पुजला रे. अंबाई सजल्याली पुजली ग, मांडवी मेढ हिरवली रे, मांडवी मेढ हिरवली रे. तोरण सोन्याची सजली ग, सजली ग. लागली हळद हळद, लागली हळद, उलिशा सुखान हसली हळद. लागली हळद हळद, लागली हळद, हळव्या डोळ्यात लाजली हळद. हळद लाविते, हळद लाविते, नवऱ्या मुलाची आत्या, नवऱ्या आत्या नाही मग आई. वन्स अगेन. इसा तिसाची काठी, लागली हळद हळद, लागली हळद, उलिशा सुखान हसली हळद. लागली हळद हळद, लागली हळद, हळव्या डोळ्यात लाजली हळद. आता नवऱ्या मुलाची उष्टी हळद नवरीला लागू दे. हो हो ललिता ताई, नवऱ्या मुलाची उष्टी हळद पाठवते हो आमच्या सुनेसाठी. हो हो पाठवा, आम्ही वाटच बघतोय. सॉरी. अगं अगं, नवऱ्याची उष्टी हळद नवरीलाच लागली पाहिजे, सांभाळून जा जरा. सॉरी. अगं बाई मायेच्या बांधती हळद, मानस माळत सांधती हळद. हळदुली नाचत डोलत वाजत गाजत आली र, नांदती ना भाळी नाजूक हळदी पाती ग. लागली हळद, लागली हळद हळद, लागली हळद, उलिशा सुखान हसली हळद. लागली हळद
तू पण लाव अंजलीला हळद. लागली हळद कशी दिसते मी काही छान दिसते ना. हो जर तुझी हळद असती देवांसोबत तर आज देवांशी ही उष्टी हळद ना तुला लागली असती. पण काय करणार ना सर, तुझं ना नशीबच खराब आहे बिचार. पण एक गोष्ट ना, नियती माझं काहीही वाकडं करू शकत नाही. आणि तिचा तसा प्लॅन जरी असता ना तरी मी तो प्लॅन कधीही चेंज करू शकते. मी माझ्या मनासारखं बघतेस ना सगळं करून घेऊ शकते. मी ड्रीम बघितली असशील ना ग तू, तुझं देवांशी लग्न होईल, देवांश तुझ्या गळ्यात माळ घालेल, हार घालेल, मस्त तुम्ही लाईफ बघाल. पण काय करणार, पण तू टेन्शन नको घेऊ असेल, तुझा हा ड्रीम पूर्ण होणार आहे. देवांसोबत स्टेजवर तर तू असशीलच, पण देवांशची बायको म्हणून नाही, माझी करवली म्हणून. अगं लाव. माय डिअर स्वीट स्वीट साई, जे काही तुला एन्जॉय करायचं ना ते आज करून घे तू. जितकं माझ्या देवांशला बघायचंय ते आज सगळं करून घे. कारण एकदा माझं देवांशी लग्न झालं की मी तुला त्याच्या लाईफमध्ये कट करून टाकणार. आता आमचं लग्न झालं मी देऊला माझ्या मागे अशी मॅड करेन ना की तो तुझ्यासोबतची जी काही फ्रेंडशिप वगैरे आहे ना ते सगळं विसरून जाईल. आजपासून देवांशच्या आयुष्यात मी येईन आणि तू कायमची out. जानकी, हाँ गुरुजी आलात तुम्ही. नमस्कार करते. हा सौभाग्यवती भव. देवांशच्या लग्नाला तुम्ही आलात, खरंच खूप आनंद झाला. जानकी ताई, लग्नाला मी येणारच होतो. गुरुजी, निव्वळ तुमच्या आशीर्वादामुळे आज हे लग्न ठरलेलं आहे. कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय ना. हा गुरुजी कशाला कडमडला आता मध्येच. माझ्या अंजलीच्या लग्नातला विलन आहे हा. या थांब, हे बघ
अंजली दुसऱ्या कुठल्या तरी खोलीमध्ये असेल, असं लगेच घरच्यांना कळवायला नको, ते चुकीचं वाटेल. आपण आधी तिला शोधूयात ना सगळीकडे. हा चल आपण शोधूयात. चल अंजली. मुहूर्ताची वेळ निघून जात आहे, मुलीला लवकर बोलवा. हो येते हा गुरुजी. अगं काय, कुठे आहे तुझी सुनबाई? तिला काही वेळेचं भान बिन आहे की नाही? हो ताई, ते लग्नात तयार व्हायला थोडा वेळ लागतो ना. गुरुजी थांबा हा, मी स्वतः जाऊन बघून येते. ही रिया आली. काय तू एकटीच आलीस? ती मुलगी कुठे आहे? रिया, अंजलीला कोण सई घेऊन येते का? मम्मा, अगं वहिनी नाहीये तिच्या रूम मध्ये. ती पळून गेलीये. What? अगं रिया, काय बोलतेस तू? हा, कुठे आहे अंजली? खरंच मम्मा, अंजली तिच्या रूम मध्ये नाहीये. आम्ही खूप शोधलं पण ती कुठेच नाहीये. मुलगी पळून गेली म्हणजे? मुलीचं काहीतरी प्रेम प्रकरण दिसतंय वाटतं. देवांग जागीदार सारख्या मुलाला सोडून कोणती मुलगी पळून जाईल? हल्लीच्या मुलींचं ना काही सांगता येत नाही. लग्न करायचंच नसतं ते सांगत का नाही. आणि अशाच मुलींमुळे ना मुलं बदनाम होतात. एव्हरीवन प्लीज प्लीज कीप क्वाइट. प्लीज शांत व्हा. कुठे आहे तुमची मुलगी? रूम मध्येच असेल अंजली. असणार ती रूम मध्ये. अंजली तिच्या रूम मध्ये नाहीये. आम्ही सगळीकडे शोधलं. तिची बॅग, तिचे कपडे काहीच नाहीये रूम मध्ये. ती पळून गेलीये. नाही काहीतरी गैरसमज झालाय बहुतेक. म्हणजे तिचा, कारण अशी कशाला कुठे जाईल ना माझी मुलगी, नाही का हो? अहो किती खुश आहे ती. देवांच्या नावाची तिचं लग्न होतंय, इतक्या श्रीमंत घरात, राजाची राणी होणार, कशाला पळून जाईल? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे श्रीमंत घरात लग्न होतंय, राजाची राणी होणार आहे म्हणून लग्नाला होकार दिलाय. तर पैशाची हाव आहे म्हणून तुमची मुलगी आमच्या गळ्यात मारायला निघाला होतात ना? नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही, बरं झालं तुम्ही हे म्हणालात. बरंच झालं, कारण त्यामुळे लग्नामागे तुमचा नक्की काय हेतू आहे ते तरी कळतंय आम्हाला. अहो तुम्ही सांगा ना यांना, म्हणजे
भैरवीताईंचा काहीतरी गैरसमज होतोय. आपली मुलगी नाहीये ना अशी, सांगा ना त्यांना. मामी, आम्ही अंजलीला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच नाहीये. तू गप्प बस का, तूच काहीतरी केलंस. एक मिनिट. सई, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय? अंजली रूम मध्ये नाहीये म्हणजे? कालपासून आपण सगळे इथे एकत्र आहोत ना. संगीत झालं, मेहंदी झाली, आज सकाळी हळद झाली आणि या सगळ्या कार्यक्रमात अंजली सॅड आहे किंवा खुश नाहीये असं मला एकदा पण वाटलं नाही. आणि आता ती रूम मध्ये नाहीये म्हणजे काय अर्थ आहे? आता कुठे आहे ती? हीच तर खासियत आहे यांची. चेहऱ्यावर एक आणि मनात एक. या मिडल क्लास लोकांना ना सवयच असते असं दाखवायचं चेहऱ्यावर की आम्ही किती साधे भोळे आहोत, पण मनात काहीतरी वेगळंच शिजत असतं. तरी मी म्हणत होते, या स्थळाचा जरा विचार करा. खरंच हे लग्न करण्याची गरज आहे का? पण नाही. आपल्या घरातल्या काही लोकांना सांगून समजतच नाही. देवांशच्या पत्रिकेत एक छोटा प्रॉब्लेम काय निघाला, एवढा मोठा इश्यू केला. या लो क्लास घरातल्या मुलीशी लग्न लावायला निघाले. काय झालं बघताय ना दोघं? काय तर म्हणे देवांचं भविष्य बदलणार ही मुलगी. आणि वर्तमानाचं काय? तोंडावर पाडलंय त्या मुलीने आपल्याला. पैसे कमावण्याचा शॉर्टकट म्हणून आपल्या मुलाशी लग्न करायचं होतं तिला. नाही, आता हे खोटं आहे वगैरे असं म्हणू नका हा, कारण तुम्ही स्वतः कबूल केलंय. दादा, मी किती समजावलं रे तुला, तू पण नाही ऐकलंस माझं. बहिणीचीच साथ दिलीस आणि दोघंही हट्टाला पेटलात या लग्नासाठी. आता बघताय ना काय होतंय ते. काय कुठे ती मुलगी? हा, गेली ती. देवांशला लग्न मंडपात एकटं सोडून तुमची मुलगी पळून गेली. हा खूप मोठा अपमान आहे आमचा. तुमच्या मुलीचं अफेअर होतं ना, मग लग्नाला होकार का दिलात तुम्ही? आमच्या मुलाशी लग्न करण्याचं नाटक का रचलं? की श्रीमंत स्थळ हातचं जायला नको म्हणून तुम्हीच तुमच्या मुलीला फरीस पाडलत लग्न कर म्हणून. नाही हो भैरवीताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या मुलीचं दुसऱ्या कुठल्याही मुलाबरोबर अफेअर वगैरे काही नव्हतं. तिला देवांश रावांशी मनापासून लग्न करायचं होतं. असं काही नाहीये. माझी मुलगी अशी नाहीये हो. तुमची मुलगी कशी आहे काय आहे हे सगळ्यांना इथे बरोबर कळलंय. पण तुमच्या मुलीमुळे आमच्या मुलाची बदनामी झालीये हे मी खपवून घेणार नाही. मी तुम्हा सगळ्यांवर मानहानीचा दावा ठोकेन. नाही तुमच्या अख्ख्या खानदानाला जेलमध्ये पाठवलं ना तर नाव नाही लावणार भैरवी जहागीरदार म्हणून. नाही भैरवीताई, असं करू नका हो. असं काय करताय? आमची यात काहीच चूक नाही हो. आम्ही काहीही केलेलं नाही. या सगळ्याला ना भैरवीताई ही सही जबाबदार आहे. तिनेच काहीतरी केलंय नक्की. तिलाच बघवत नाही माझ्या मुलीचं चांगलं. बोल ना ग, बोल. कुठे लपवलीस अंजलीला? बोल. आम्ही अगं, मला खरंच माहित नाही अंजली कुठे, आणि ती मला काही बोलली पण नाही.
जे झालं ते चांगलंच झालं. गुरुजी असं का बोलताय तुम्ही? जानकीताई, कोणी कितीही काहीही केलं ना तरी घडतं तेच जे नियतीच्या मनात असतं. म्हणजे आमचं काही चुकलं का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं आम्ही सगळं. तुम्ही जी मुलगी सुचवली तिच्याशी आम्ही देवांशचं लग्न ठरवलं. अंजलीशी लग्न करून माझं देवांश दीर्घायुष्य होणार होता. पण आपली फसवणूक झाली असंच ना जानकीताई? फसवणूक आज नाही झालीये, ती खूप आधीपासूनच झालीये. उलट आज जे घडले ते तुमच्या पथ्यावरच पडले आणि देवांशच्या पण भल्याचंच घडलंय. गुरुजी, अहो तुम्ही काय बोलताय काय? नाही, आम्हाला कोणाला काही कळतच नाहीये. देवांशचं आयुष्य वाढवणारी मुलगी ती नव्हतीच. मग ती मुलगी आहे तरी कोण? तुमच्या होणाऱ्या बायकोला भेटलात की नाही अजून? तुमची होणारी बायको नोकरी करत असेल आणि तिने जर तिचा अर्धा पगार तिच्या घरात दिला आणि अर्धा पगार सासरी दिला तर चालेल तुम्हाला? का विचारताय सगळं? कारण ती मिडल क्लास फॅमिली मधली आहे ना. सई? गुरुजी, ती मुलगी सई आहे? हो, देवांशी पत्रिका ज्या मुलीशी जुळली ती मुलगी सई आहे. सई? सई, तुला माहित होतं की देवांशी आणि तुझी पत्रिका जुळते? देवांश आणि अंजलीचं लग्न झालं असतं तर माझ्या देवांशच्या जीवाला धोका होता हे माहिती होतं तुला? वहिनी, अगं तू तिला काय विचारतेस? हे सगळे ना एका माळेचे मणी आहेत. यांचा प्लॅन होता नक्कीच. हा ना या सगळ्यांचा प्लॅन असणार आणि या प्लॅन मध्ये ही सई सुद्धा सामील होते. म्हणून तर देवांश बरोबर मैत्रीचं नाटक केलं हिने. नाही, असं नाहीये. मला माहिती आहे सरांसोबत माझी पत्रिका जुळत असताना देखील मी तुम्हाला सांगितलं नाही. माझी चूक झालीये पण माझा नाईलाज होता. माझी इच्छा असूनही मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकत नव्हते. पण देवांश सरांसोबत मी मैत्रीचं नाटक नाही केलं. मी सरांचा खूप आदर करते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास? विश्वास हा शब्द खरं तर तुमच्या घरातल्या कोणीही उच्चारायला नको. आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवायला लाज नाही वाटली तुला? लाज वाटेल का? कारण तुम्ही आधीच खोटारडे, फ्रॉड आणि निर्लज्ज आहात.
बघितलंस ना दादा, माझं न ऐकण्याचा काय परिणाम झाला ते. माझं मन मला ओरडून ओरडून सांगत होतं समथिंग इज नॉट राईट. मी तुम्हा सगळ्यांना अलर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण नाही, माझं कोणी ऐकायला तयारच नाही. दादा आता तूच सांग, हे सगळं आपण कसं निस्तरायचं. या खोटारड्या आणि फसव्या लोकांमुळे केवढा अपमान झालाय आपला. जहागीरदारांचं रेप्युटेशन धुळीला मिळालंय. इज एव्हरीथिंग ऑल राईट? आम्ही तर देवांचं लग्न अटेंड करायला आलो होतो, बट आय गेस इथे काहीतरी वेगळंच प्रकरण सुरू आहे. ऑल ओके ना? देवांच्या सुखाला कुणाची नजर लागली? नजर लागली नाहीये, नजर ठेवून नजर लावण्यात आली मुद्दाम. हे सगळं जे घडतंय ना, ते सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडे यशोधरा. सोयरीक न पारखता केवळ कोणाच्या तरी म्हणण्यात येऊन एका लो क्लास फॅमिलीतल्या मुलीला आमच्या घरची सून करून घ्यायची होती वहिनीला. पण या लोकांनी त्यांची लायकी दाखवलीच. सई, जरा अंजलीला घेऊन येतेस का? मी पण आले वहिनीला आणायला. अगं वहिनी नाहीये तिच्या रूम मध्ये, ती पळून गेलीये. गुरुजी, तुम्हाला आत्ता जाग आली का हो? हळदीच्या वेळी जे काही खरं खोटं होतं ते का नाही सांगितलं आम्हाला? तेव्हा त्या अंजलीचा ओव्हर स्मार्टनेस बाहेर काढला असता आणि तिला धक्के मारून हकलून दिलं असतं. आधीच ही मुलगी पळून गेली, या धक्क्यातून सावरत होतो आम्ही, तर तुम्ही दुसरा धक्का दिला. काय तर म्हणे देवांची पत्रिका ज्या मुलीशी जुळते ती मुलगी ही आहे. ही मुलगी म्हणजे देवांची पत्रिका जुळवायला तुम्हाला या अशाच मुली सापडतात का? चांगल्या घरातल्या श्रीमंत मुली नाही सापडत तुम्हाला? भैरवीताई, जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगितलं. या सगळ्या प्रकरणामध्ये सईचा किंवा तिच्या आईचा काही दोष नाहीये. तिच्या मामाचाही काही दोष नाहीये. दोष आहे तो या बाईचा. अंजलीच्या आईला असं वाटलं की आपल्या मुलीचं एका श्रीमंत मुलाशी लग्न करावं, म्हणून त्यांनी हा सगळा खटाटोप केला. आयत्या वेळी बघायच्या कार्यक्रमाला त्यांनी सईच्या ऐवजी अंजलीला उभं केलं. आणि आज जेव्हा हा सगळा प्रकार मला कळला तेव्हा माझं तोंड बंद करण्यासाठी